राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। त्यामुळे आत्ताच्या भेटी संदर्भात वारंवार चर्चा होत आहेत, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। राजकीय दृष्ट्या ज्या भेटीकडे पाहिलं जातंय त्या भेटी संदर्भात थोड्याच वेळात होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतायत याकडे आपले नक्कीच लक्ष असेल। पुन्हा एकदा प्रतिनिधी सुशांत यांच्याकडे जाऊयात। सुशांत, आपण बघितलं प्रसाद लाड यांचं सुद्धा म्हणणं आहे की सामाजिक भेट म्हणून त्याच्याकडे बघा, पण आता पत्रकार परिषद सुद्धा राज ठाकरे घेतात, त्याच्यामुळे उत्सुकता आणखी वाढली आहे भेटीची असं म्हणता येईल। अगदी खरं आहे रीती, आपण जर बघितलं असेल तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार सुरुवातीला राज ठाकरेंनी त्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतं त्याचं निमंत्रण दिलं। देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी घरी बोलावलेलं आहे गणपतीमध्ये। तर त्यानंतर चर्चा झाली महाराष्ट्रातील ज्या घडामोडी सध्या घडतायत, म्हणजे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे, त्यामध्ये कोकण पट्ट्याला सर्वाधिक फटका जो आहे तो बसलेला आहे, नांदेडमध्ये बसलेला आहे, मुंबई असेल, पालघर असेल या भागांमध्ये पाणी शिरलं होतं। याची चर्चा जी आहे ती झालेली आहे, कारण येत्या काळात गणेशोत्सव आहेत। मुंबईमध्ये जर आपण बघितलं असेल तर गणेशोत्सवाची धूम जी आहे ती पाहायला मिळते। कोकणात देखील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। या धर्तीवर राज्य सरकारने नेमक्या काय उपाययोजना केल्या, जर असा पाऊस पडला गणेशोत्सव काळात त्यावेळी उपाययोजना नेमक्या कशा आहेत, काय नेमकी यंत्रणा राबवण्यात येणार, या संदर्भातली चर्चा जी आहे ती या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे। आता राजकीय चर्चा झाली का या दोन्ही नेत्यांमध्ये हे तरी हे सध्या कळत नाहीये। मात्र राज ठाकरे आता यानंतर पत्रकार परिषद घेतील। या पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय बोलतायत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे, कारण ज्यावेळी दोन नेते भेटत असतात त्यावेळी नक्की राजकीय चर्चा होते। मात्र ही राजकीय चर्चा काय असते कुठलाच नेता सांगत नाही। मात्र आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका बघता ही भेट महत्वाची आहे। एकीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, पहिली निवडणूक ते लढलेले आहेत एकत्र, त्यात त्यांना यश आलं नाही। मात्र आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, मुंबई महानगरपालिका निवडणुका असतील, यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार का, की राज ठाकरे भविष्यात काही वेगळा विचार करणार का? कारण आपण जर बघितलं असेल तर राज ठाकरेंची देखील मुंबईमध्ये ताकद आहे आणि मागील काही निवडणुका बघितल्या असाल तर राज ठाकरेंना फारसं यश मुंबईमध्ये मिळालेलं नाही। त्यामुळे राज ठाकरेंसाठी ही महत्वाची निवडणूक असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज ठाकरे काही सावध पावलं टाकणार का हे बघणं महत्वाचं आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे, भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि आपण जर सध्याची भाजपची रणनीती निवडणुकीची बघितली तर कोणत्याही परिस्थितीत निवडणुका लागल्या तर भाजप अगदी सुशांत, जसं तुम्ही म्हणताय की पुढे नेमकी काय समीकरण होत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे। तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा। सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमा अंधारेजी, आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ही जी भेट झाली आहे त्याच्याकडे सध्या राजकीय वर्तुळातून जर पाहायला गेलं तर याच चर्चा आहेत की बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड काही चालला नाही, थेट शून्य जागा तिथे दाखवल्या गेल्या आणि त्यामुळे आता ही पुढची चाचपणी आहे असं म्हटलं जाते। ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात इतक्याच जोरदार चर्चा असताना ही भेट झाल्यामुळे आता मात्र चर्चा बदलल्यात। अजिबात असं काही चर्चा बदलायचं कारण नाही आणि त्यातनं काही अन्वयार्थ सुद्धा काढण्याची काही गरज नाही। मुळात कालच्या बेस्टच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची भेट आहे हे गृहीतकच चुकीचं आहे। कावळा बसायला आणि फांदी मोडायला जर गाठ पडत असेल तर हा निवड योगायोग आहे। कदाचित असं असू शकतं की आजची जी भेट आहे ती आधीची पूर्वनियोजित सुद्धा भेट असू शकते, हे एक भाग। दुसरं असं की कालच्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंना यश मिळालं नाही हे नक्की खरं आहे, पण म्हणून भाजपला यश मिळालंय असं पण काही नाहीये। भाजपला सुद्धा अजिबात यश मिळालं नाही। किंबहुना जेव्हा जेव्हा बॅलेटवर निवडणुका होतात तेव्हा तेव्हा भाजपा सपशेल अपयशी ठरते, तोंडघशी पडते। काल सुद्धा भाजपा अपयशी ठरलेली आहे, तिसऱ्याच एका आघाडीने काल बाजी मारलेली आहे। त्यामुळे बेस्टची निवडणूक ही भाजपने जिंकली आहे वगैरे हे साफ खोटं आहे। आता त्याच्या पुढे जाऊन जरा बोलूया। 1.5 महिन्यांपूर्वी आपण जेव्हा एक बातमी चालवली होती की बीकेसी मध्ये हॉटेल सोफिटेलला आमचे नेते सन्माननीय आदित्यजी आणि देवेंद्रजींची भेट झाली, तेव्हाही मी जे म्हटलं होतं तेच आता पुन्हा म्हणते की राज्याच्या मुख्यमंत्र्याला मुख्य प्रवाहातली राजकारण करणाऱ्या सत्ताधारी पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे कोणीही नेते भेटत असतील तर त्यातनं गहजब करण्याचं काही कारण नाही। असू शकतात काही वेगळी कारणं असू शकतात की ज्यामुळे ते भेटले असतील। त्यांनी कुठल्या कारणासाठी भेटावं, भेटू नये, त्याची कारणं काय असावीत याचं फिल्टरायझेशन करणारे आम्ही कुणीही नाही आहोत। तसा अनाठायी आग्रह आमच्याकडून असू सुद्धा नये।
सुषमाताई, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेले राहा. आमचे प्रतिनिधी सुशांत तुमच्याशी बोलतील. सुशांत. मला टॉस द्यायला सांग. बोला. हो, येतोय, बोला. बोला सुशांत, तुमचा बोला, आवाज आवाज येतोय मला. सुषमाताई, आपण जर बघितलं असाल तर बेशा पतसंस्थेच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड चालेल अशी चर्चा होती. मात्र काल जर निकाल बघितला असेल तर ठाकरेंना अपयश आलेलं आहे आणि आजची ही भेट राज ठाकरेंची काहीतरी वेगळं शिस्त आहे अशी देखील आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. तुमचं मत काय? नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा नाही, अशी माध्यम वर्तुळातली चर्चा आहे. ही एक लक्षात घ्या. जेव्हा आपण बातमी लावताय तेव्हा ती फार एककल्ली लावताय. तर कारण असं आहे की कालच्या बेस्टच्या निवडणुकीत ठाकरेंना यश मिळालं नाही, ठाकरे ब्रँड चालला नाही, असं तुमचं म्हणणं निश्चित खरं आहे. परंतु भाजपा जिंकलेली आहे हे असं म्हणणं हे सपशेल चुकीचं आहे. कालच्या निवडणुकीमध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत राज्य करणारी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना सगळीकडनं नेते आपल्या ओटी पदरात दत्तक घेणारी भाजपा सपशेल अपयशी ठरलेली आहे. ती तोंडघशी पडलेली आहे. भाजपा अजिबात काल यशस्वी झाले नाही. बॅलेटवरच्या निवडणुकीत भाजपा कधीही जिंकत नाही. त्यामुळे कालच्या निवडणुकीचा आणि आजच्या भेटीचा बादराईन संबंध जोडणे याला काहीच अर्थ नाही. बोला. बोला, बोला. सुषमाताई, भविष्यात मनसे आणि शिवसेना, ठाकरेंची शिवसेना निवडणुका भविष्यात एकत्र लढतील? एक लक्षात घ्या. आज देवेंद्रजींची आणि मनसे प्रमुखांची भेट झाली. कदाचित ही भेट अजून 2-4 दिवसांनी सुद्धा होऊ शकते. आता गणेशोत्सव आहे. गणेशोत्सवात कदाचित एकनाथ शिंदे स्वतः मनसे प्रमुखांच्या घरी जाऊ शकतात किंवा मनसे प्रमुख एकनाथ शिंदेच्या घरी येऊ शकतात किंवा ज्यांना मुख्यमंत्री पदाचे धुमारे फुटलेले आहेत असे उदय सामंत मलाच किती जास्त कळतं किंवा मी कसा मध्यस्थी करू शकतो असं सांगायला मनसे प्रमुखांकडे, देवेंद्रजींकडे सगळीकडे फिरू शकतात. त्यामुळे या सगळ्या भेटीगाठींना लगेचच आपण सुतावरून स्वर्ग गाठून नाही आता अमक्याची युती होईल आणि तमक्याची युती तुटेल किंवा राज ठाकरे बघा कशा भूमिका बदलत आहेत असं म्हणणं हे अन्यायकारक असेल. किंबहुना ते खूप घाईघाईचं असेल. मला असं वाटतं की आता काही वेळात जी माझी माहिती आहे त्यानुसार मनसे प्रमुख माध्यमांशी संवाद साधणार आहेत, ते प्रेस कॉन्फरन्स करणार आहेत. जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचते ती 12 गडकिल्ले त्यांचं जतन संवर्धन या संबंधाने आजची चर्चा होती. परंतु अधिकृत काय नेमकी चर्चा होती किंवा काय होतं या संबंधाने ते स्वतः माध्यमांशी बोलणार आहेत. त्यानंतर निश्चित मी पुन्हा एकदा आपल्याशी बोलेन. तरी आपला काही प्रश्न असेल तर विचारा. जी, सुषमा अंधारेजी, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजला हा वेळ दिलात आणि ही संवाद आमच्याशी हा साधलात यासाठी. सुशांत, तुम्हालाही धन्यवाद.